महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोगानं नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना नोटीस पाठवलेली आहे। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा नोटिशीमध्ये उल्लेख आहे। 29 एप्रिलला सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर द्या असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संदीप। वृषाली, प्रचारामध्ये आपल्याला माहिती आहे पंतप्रधान मोदी यांच्याकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली गेली होती आणि त्याच्या विरोधात काँग्रेसचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगामध्ये जाऊन भेटलं होतं आणि तक्रार केली होती। आणि दुसरीकडे राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती आणि त्याच्या विरोधात भाजपकडून निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। याच तक्रारीवरून आता निवडणूक आयोगानं या दोघांनाही ही नोटीस पाठवलेली आहे। 29 एप्रिलला सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर द्यायचे जे निर्देश आहेत ते निवडणूक आयोगानं दिले आहेत आणि या दोघांसोबतच 2 राष्ट्रीय अध्यक्षांना देखील नोटीस पाठवलेली आहे। मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना देखील या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। पक्षीय जे म्हणणं आहे ते त्यांच्यामार्फत निवडणूक आयोगात सादर करावं लागणार आहे। आपल्याला माहिती आहे की व्यक्तिगत पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवर टीका जी आहे ती झाली होती दोन्ही बाजूंकडून आणि सध्या प्रचाराचा जरी पहिला टप्पा संपलेला असला अजून 7 टप्पे आहेत। या उरलेल्या 6 टप्प्यांमध्ये देखील अजून पुढे टीका होऊ शकते। मात्र आता हे दोन्ही नेते किंवा हे 4ही नेते आपल्या उत्तरामध्ये नेमकं काय सादर करतात निवडणूक आयोगासमोर हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।